कल्याण बलात्कार प्रकरणातला आरोपी विशाल गवळीनं तळोजा कारागृहामधील एका शौचालयामध्ये गळफास घेऊन त्यानं आपलं आयुष्य संपवलेलं आहे. ही बातमी आज सकाळी आली आणि त्याच्यानंतर पुन्हा सगळीकडे चर्चांना उधाण आलं. ही घटना काही महिन्यांपूर्वीची आहे. एका 13 वर्षाच्या मुलीचं अपहरण होतं, तिच्यावरती अत्याचार होतो आणि त्याच्यानंतर तिची हत्या करून तिचा मृतदेह टाकण्यात येतो. या विशाल गवळीनं काय केलं, की आपल्या पत्नीच्या साहाय्यानं या मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. त्याच्यानंतर पोलिसांमध्ये तिच्या अपहरणाची एफ-आय-आर नोंदवली गेली. त्याच्यानंतर पोलिसांची पथकं तैनात करण्यात आली. त्या मुलीचा शोध घेतला. तिचा मृतदेह सापडला आणि त्याच्यानंतर या विशाल गवळीचं नाव पोलिसांच्या समोर आलं. त्याच्यानंतर हा विशाल गवळी फरार होता. त्याचा सुगावाच पोलिसांना लागत नव्हता. अनेक पथकं या विशाल गवळीच्या मागे होती. परंतु काही कारणास्तव तो एका सलूनमध्ये आला. पोलिसांना त्याची टीप लागली आणि पोलिसांनी अखेर त्याला तिथेच जेरबंद केलं. हा विशाल गवळी अतिशय विकृत होता. त्याने काय केलेलं आहे, त्याने त्या मुलीसोबत इतकं घाण कृत्य केलेलं आहे, ज्याची आपण विचारणा सुद्धा करू शकत नाही. अशी विकृती येते कुठून? या सगळ्या गोष्टींमधून आता अखेर या सगळ्या प्रश्नांना आता वाचा फुटतीये. परंतु आजची जी बातमी आली, की त्या विशाल गवळीनं तळोजा कारागृहामध्ये जाऊन त्यानं आपलं शौचालयामध्ये गळफास घेऊन त्यानं आपलं आयुष्य संपवलं. प्रामुख्याने एक मुद्दा उपस्थित होतो असा, की याच्यामध्ये जेल प्रशासनावरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कैदी जातो शौचालयामध्ये, त्याच्याकडे गळफास लावून घेण्यासाठी तो कसा घेऊ शकतो तिथे? त्याच्यानंतर हे सगळं होत असताना तिथले जे काही या कैद्यांवरती लक्ष ठेवणारे जे पोलीस अधिकारी असतात, ते तिथे काय करत होते? पोलिसांचा सुद्धा याच्यामध्ये हात आहे का? असे नानाविध प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहेत. त्यामुळे आता या सगळ्या गोष्टीमुळे आता याचा अख्खा तपास आता कसा केला जातो हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा एबीपी माझा.